तुझ्या कम्प्युटर चालवण्याचं कौतुक सांगू नको. काय पाहतो कम्प्युटरवर ते मला माहीत आहे. सिनेमे पाहतो ना, घाणेरडे? काहीही आरोप करू नको, मी काही पाहत नाही. मी हिस्ट्री उडवली नाही, बंद केला. कम्प्युटर तर होत नाही. असाच कम्प्युटर बंद केला. अनाड्यानंतर कळतं बरं काय पाहिलं. मांजर दूध पिते सोरून, पण पाहणाऱ्याला दिसतं. मांजरीनं डोळे बंद केलेली असतात, पाहणाऱ्याचे डोळे उघडे असतात. मग तू पाहणारी आहेस आणि मला म्हणतेस पाहतो पाहतो म्हणून. मी अशी बसेल कानात की सर्व येईल ध्यानात. मी तू चोरी करतोय ती पाहणारी आहे. तू काय पाहतो ते पाहणारी नाहीये. मूर्ख, काही आरोप लावतो, उलट चोर, कोतवाल को दाटे. तुझ्यासाठी तर चोर म्हणण्यापेक्षा आणखी काहीतरी म्हणायला पाहिजे. तुला घाणेरडे सिनेमे पाहतो. हो ग, काम चोर मला म्हणते चोर. आणि पाहतो माणूस, या वयात नॉलेज पाहिजे. सांगणारे सांगतात, सर्वात महत्वाचं नॉलेज म्हणजे संसार करणं आहे. मुली सोडून जातात, नाहीतर आता तुझं लग्न होणार आहे, कळेल तुला. तूही शिकून ठेव, संसाराला लागतं ते नॉलेज घेतलं पाहिजे. मला काही गरज नाही अशा नॉलेजची. जे शिकायचं आहे ते शिकते आहे मी, आणि रिकामे काम करत नाही मी. जाऊ दे, माहिती आहे किती कामाची आहे तू. गणित असतं का तुम्हाला? आम्हाला गणित असतं, तुमच्यापेक्षा कठीण. तेही तुमच्यापेक्षा कठीण गणित असतं. आणि आता मी सांगितलं, आम्हाला गणित नसतं तर तू बीएससीला ॲडमिशन घेतली असती का? विचारतो आहे, गणित असतं का? इथून तिथून सारखा सिलेबस असतो सर्वांचा. तू काही स्पेशल नाहीस की फॉरेनला शिकत नाहीयेस. फॉरेनला शिकत असणाऱ्यांनाही गणित असतं. नाही तर समजलं, गणित नाही तर तू तिथे जायलाही कमी करणार नाहीस. बाप गरीब आहे, तुझा विचार करून करशील जे करशील ते. चांगली आयडिया आहे, पण तिथेही आहे म्हणते ना गणित. मग काय फायदा? एक फायदा झाला असता, तिथे राहिलो असतो तर. त्याच्यासाठी जाऊ शकला असतो. मी तिथं थोडं बरं असतं, आपला प्रॉब्लेम कमी झाला असता. तुझा कोणता प्रॉब्लेम कमी होतो आहे? भारतात कोणी उभं करणार नाही तुझा, तिथे प्रॉब्लेम कमी करतो आहे? चुकीचा विचार करू नको. इंग्रजी बोलतात, त्याच्यामुळे इंग्रजी पक्क होतं. आणि आपला प्रॉब्लेम इंग्रजी असतो ना, सोपं जातं, फायदा होतो. हा विचार आहे. तू नाही तर परत समजील की तिथल्या मुली कॉपरेटिव्ह असतात, फ्री असतात, त्यांचं माइंड बोल्ड असतं. त्या काकूबाई नसतात तुझ्यासारख्या. गणित नसतं तर आता 4-5 वर्ष वाया गेले इंजिनिअरिंगचे. ते सोडून बीएससी करशील का तू? ॲडमिशन घेतली तेव्हा विचारलं असतं, तेव्हा करून घेतलं असतं तुझ्याबरोबर. ओळखीचा आहे मी. हुशार होती तू, सांगते तुझी आई. झाली असती मदत गणितात. आता विचारते आहे, सर्व झाल्यावर मूर्ख तू, आणि म्हणते मला. मी मूर्ख बोलायचं काम नाही. आणि काय सर्व झालं रे? तुझं नोकरी लागली का? म्हातारा झाला तू? चुकलं माणसाचं तर बरोबर करून घ्यायचं. ITI कर, तुझ्यासाठी तेच चांगलं आहे. लग्नही सोपं होईल तुला. मग 8वी-10वी मुलगी सहज भेटेल, तीही हो नाही म्हणणार. पण सर्व गोष्टीकडे पाहू नको. हातपाय कमी असले तरी करून घेशील. शहाणपणा करू नको.